दौलत साखर कारखान्यातील कामगारांचे वेतन थकले. कामगारांचा चंदगड तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा. तीव्र निदर्शने करून केला निषेध. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी न पेक्षा कामगार संघटना उच्च न्यायालयात दाद मागणार. हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्या 48 तासांच्या आत मान्य कराव्यात, अन्यथा कायद्याचा भंग केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा स्पष्ट इशारा चंदगड तालुक्यातील दौलत साखर कामगार संघटनेने अथर्व प्रशासनाला दिला आहे. या मागण्यांसाठी कामगारांनी चंदगड तहसीलदार कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले. व्यवस्थापनाकडून सूडबुद्धीने बदल्या केल्या जात असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. ही कारवाई महाराष्ट्र मान्यताप्राप्त कामगार संघटना व अन्यायकारक कामगार प्रथा प्रतिबंधक कायदा 1971 अंतर्गत बेकायदेशीर असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार थकीत वेतन तात्काळ कामगारांच्या खात्यात जमा करणे, हंगामी कामगारांचा प्रलंबित स्टेटस अलाउन्स अदा करणे तसेच अन्यायकारक बदली आदेश तात्काळ रद्द करणे या प्रमुख मागण्या यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. यंदाच्या गळीत हंगामात कामगारांनी कोणतीही कसूर न करता कारखान्याच्या कामकाजाला पूर्ण सहकार्य केले आहे. मात्र प्रशासनाने जानेवारी-फेब्रुवारी 2026 या 2 महिन्यांचे वेतन थकवून कामगारांवर मोठा अन्याय केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. हंगामी कामगारांच्या रिटेन्शन अलाउन्सचा दुसरा हप्ताही अद्याप देण्यात आलेला नाही. दरम्यान बाहेरील कामगारांची भरती करून त्यांना वेळेवर वेतन देण्यात येत असल्याचा आरोप करत स्थानिक कामगारांवर दुजाभाव होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तसेच कोणतेही ठोस कारण नसताना कामगार संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने प्रशासनाचा मनमानी कारभार उघड होत असल्याचे कामगारांनी म्हटले आहे. कामगारांवर होत असलेला हा अन्याय तात्काळ थांबवून थकीत वेतन अदा करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या मोर्चात ॲडव्होकेट दशरथ दळवी, युनियन अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव अशोक गावडे, महादेव फाटक, नारायण तेजम, संजय देसाई, सुधाकर पवार, निवृत्ती पाटील यांच्यासह कामगार संघटनेचे नेते उदय नारकर, आबासाहेब चौगुले व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.